नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव सांगा. माझं नाव विजय बापू तळेकर विंगगाव जाधववाडी. यांचं नाव काय? त्या अलीकडच्या बाईचं नाव देवा. हा हा जालन्याचा आमच्या गोठ्यावरती आहे. हा आता आपल्याच नियोजनामध्ये पळतो. आणि त्याच मालकाचा बैल हा पलीकडचा सेवा आपण 21 लाख खरेदी करून 2 महिन्याला आपण खरेदी केलेला आहे. खरेदी काय बघून केलेलं? पळ बघून वगैरे? पळ बघून. गेल्या वर्षी आदतमध्ये सगळे त्यांनी मोठ्या बैलामध्ये आमच्या भोरबागामध्ये 2 नंबर आणि आमच्या विंग मध्ये 1 नंबर केलेला आहे. आज कशी जोडी पळाली? आज गट नंबर 17 मध्ये अगदी एक जीवानी आमची घरचीच गाडी गटपात झालेली आहे. आणि हा जेव्हा आपल्या पुशेगावला 3 नंबरचा मानकरी होता हिंदकेसरी मैदानात. हो, पुशेगाव 1200 गाडीमध्ये. त्यावेळेस कसा आनंद होता? त्यावेळेचा म्हणजे आनंद. आज पुशेगावचा गुलाल आज सर्वजणच त्यासाठी हे करत असतात. पण आम्ही अतिशय भारावून गेलो होतो. भारावून गेलेलो. आणि कराडला 600 रमेला आम्ही कडून बैलावर 2 नंबर केला. 2 नंबर केलेला. बागड येळगावकरांचं बागड होतं आणि आमचा सेवा होता. आज कोणत्या खांदी पळाले दोन्ही? आज हा डावीने पळाला आणि तो उजवीने पळाला. उजवीने पळाला. तो पलीकडचा सेवा हिंदकेसरी आहे. तो पण 2 खांदी बाहेरून चालतो. जेव्हा तुम्ही इथे आला त्यावेळेस फाटी वगैरे बघून आलेला? फाटी बघितली. आमचा मित्र जे आमचे आहेत बाळासाहेब जाधववाडीकर, ते इथं वाटा स्टेशनचं त्यांचं बंगलं आहे. गैरसमज असल्यामुळे आम्ही घरची गाडी आणण्याचा निर्णय घेतला. फाटी वगैरे बघितली? वेगळ्या प्रकारची थोडी फाटी होती. फाटी थोडी वेगळी मिळतात. तसं विलास पाहिलं वगैरे नेऊन त्यांनी तरी बऱ्यापैकी त्यांना सांगून फाटीचं जे डावी साईडला एकर होतं ते बऱ्यापैकी एकर निघालेलं आहे. परंतु फाटी हा पायऱ्या टाईपच फाटी आहे. पण ते ठीक आहे. चला, पहिल्यांदाच हे मैदान होत होतं ना? हो, पहिल्यांदा. इथं ह्या ठिकाणी मंदिराच्या कडेला पहिल्यांदाच मंदिर होतंय. पहिलं मैदान होतंय. पहिलं मैदान यांचं वनीकरण मध्ये पलीकडे असायचं. तिथे पुढं फार डेंजर परिस्थिती होती. वनीकरण गेल्या वर्षीच आम्ही त्या मैदानाला होतो. पण बरेच गाड्यांचे पुढचे जोकाड मोडून जायचे, दांड्या मोडायच्या. इतकं पुढे वनीकरांचं बेकार मैदान होतं. त्यातल्या प्रकारे हे मैदान जरा बरं आहे. बर. तुमच्याबरोबर कोण आले? आमच्याबरोबर आता जवळजवळ आमचा ग्रुप जाधववाडीकरांचा एक 15-16 जण इथे आहेत आज मैदानावर सगळे. पायऱ्याचं नियोजन किती महत्वाचं असतं? पायऱ्याचं नियोजन दोन्ही गाडी एकसारखीच पळायला लागते. सगळा साथ जुळून लागतो तरच गाडी पळते. वायदीचा मूळचीच एक जालन्याचा आहे आणि एक यवतमाळचा आहे. यवतमाळचा आणि जालन्याचा करून आम्ही बैल तो एखादी घातला. आणि देवा त्यामुळे आमच्या नियोजनमध्ये इथं पळतो. आधीपासून पळतो. दोन्हीची प्रॅक्टिस तुम्ही एक साथ घेता? हो, एक साथ. खुराक काय असतो त्यांचा? खुराक त्यांच्या तिकडे दूध जास्त पाजतात. आमच्याकडे तसं दूध पितात. ते मतानी पितात. म्हणजे टापामध्ये ठेवले 2-3 लिटर दूध असतं एका टायमिंगला. वायदीमुळे पुढचं क्षेत्र कसं वाटतंय तुम्हाला? आम्ही आज घरचं गाडी हात लागलो ना. गाडी एखादा जरी गुलाल सगळा हिंदकेसरी बैल झाला आणि एखादा गुलाल नसला की पुढच्या लगेच मैदानाला बैल कोण देत नाही पायऱ्याला. बरोबर आहे. सर्वजण मोठीच पळतात. बरोबर आहे तुमचं. तसं आपण आता बैल एवढा मग किमतीचा घेऊन शेवटी आम्हाला हा बैल आज घरची गाडी हाण लागली. तुम्हाला वायदी द्यायला नको, काय नको, काय होईल ते आपलं. आता जे आज तुम्ही गटात बसला, आता गुलालाचे पण पात्र व्हाल अशी माझी अपेक्षा पण आहे. 100% गॅरंटी आहे की आज आम्ही गुलाल करणार. गुलाल नंबर ओपन गुलाल होणार. पण जे अपयशी होणार आहेत, जे आज गटात पण बसणार नाहीत, जे अपयशी होतील, त्यांना तुमचा काय सल्ला असेल मोलाचा? कसं असतं ह्याच्यामध्ये सर्व आपल्या बैलाची कुवत किती आहे हे सर्व जर बघितलं ना, त्या पद्धतीने गाडी मालकाने आपलं कोणत्या मैदानावर जायचं. छोटं मैदान 2 नंबरचं मैदान कुठलं असेल, 1 नंबरचं मैदान कुठलं असेल. आता 16 तारखेला मैदान आहे. 16 तारखेला सुद्धा आम्हाला चांगला पायरा आला. परंतु आम्ही म्हणलं गावचं मैदान आहे त्यामुळे आम्ही गावचं इथंच निर्णय खेळायचा घेतला. म्हणजे लांब पल्ल्यात कसे पळतात दोन्ही बैल? सांगायचं लांब पल्ल्यात सुद्धा बैल पळतात, काय प्रॉब्लेम नाही. लांब पल्ल्यात काय प्रॉब्लेम? मातीच्या रानाला उलट चांगले बैल पळतात. खड्याच्या रानाला तरी त्यांना तिकडे चढलं. खड्याच्या रानाला एवढी थोडी कमी सवय, पण मातीच्या रानाला आणखीनच पळतात. आता 18 तारखेला आमदार कॅबिनेट मंत्री केसरी आहे भुईंजला, तिथे हीच गाडी आम्ही आणली. जेव्हा हिंदकेसरी मैदानात 3 नंबरचा तुम्ही मान पटकावला त्यावेळेस काय आनंद होता? बाकीच्या तुमचा आणि बाकीच्या तुमच्या शेजारी वगैरे जे असतील त्यांचा सगळ्यांचा? मिरवणूक आली. आणि त्याच्या आधी काय सिच्युएशन होती, काय परिस्थिती होती त्याच्या गाडी? एक तर 98 गटामध्ये 98 गटामध्ये म्हणजे पावती आली 180 गटामध्ये, 98 गटामध्ये. पण आम्ही 98 गटामध्ये खालून सुट्टा सेमी कट काढला आणि सेमीला परत लगे आम्ही 6 नंबर सेमी 3 नंबरचा सापडला. सेमी सुद्धा सुट्टा काढला आणि फायनल 3 नंबर गेले. त्याच्या आधी काय परिस्थिती होती? म्हणजे लोक वगैरे काय म्हणायची? म्हणजे हिंदकेसरी मैदान इन केस म्हणजे घरचीच गाडी आणली तेव्हा. हिंदकेसरी मैदानाच्या आधी काय परिस्थिती होती? पैराच देत नव्हती ना अशी. आमचा पैर झालाय, नियोजन झालंय, पुढचे मैदान बघू असं सांगायचं सर्व. आणि आता सगळ्यांना फोन येतात, आम्हाला फोन शिकतो संध्याकाळचा. बरोबर आहे. दोन्ही बैलांसाठी फोन येतात.
बरोबर आणि 4-4 नियोजन आताच म्हणजे झालेलं आम्हाला पुढच्याला सांगावं लागतं. पण जरी कोणी आम्हाला बैल नाही दिला त्याला आम्ही बैल दिलेलं आहे. अशी परिस्थिती आजची आहे. मी पुशेगावला बसलो आम्ही कराड भागात जाऊन, कराड भागात बी म्हणजे सोपी नाही तसं. नाही बरोबर. कराड भागात जाऊन आम्ही कडनी 2 नंबर केला. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस व्हायच्या सारख्यानी 1 नंबर केला. बरोबर आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आजच्या सामन्यासाठी, सेमीफायनलसाठी आणि तुमच्या भविष्यातील जे सामने होतील त्यासाठी पण माझ्याकडून भरपूर अशा शुभेच्छा. धन्यवाद. तुमच्या चॅनलने आमचं धन्यवाद.